वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। परम सुखाचा हलते बोट ढुलते बोट केवढे मोठे पोट खोडकर खेळकर गमत्यांनी हुशार प्रेमळ आणि तत्पर आनंदी मनोहर हलते बोट ढुलते बोट केवढे मोठे पोट गजानन गजानन खोडकर गजानन गोजीराव गजानन स्वामीना गजानन स्तुती आस्था आवडीची करी साथ भक्ताची छेडी संगीत भारी छान हा मोहक नर्तक आणि दिग्वान गजानन तक गजानन गजानन तक गजानन श्री गणेशाच्या गोष्टी ऐकताना एका वेगळ्याच विश्वाचे दरवाजे उघडतात, जिथे श्री गणेश आपल्याला ठाई ठाई प्रत्ययास येतो. भूत वर्तमान भविष्य या तिन्ही काळांवर अधिपत्य गाजवणारा असा आपला गणपती बाप्पा. बघा बघा ना स्वामी, भगवान शंकर सतत ध्यान लावून बसलेले असतात. त्यांच्याकडे माझ्यासाठी द्यायला अजिबात वेळ नाही. असू दे, मी स्नान करायला जाते.
वा, स्वामी स्वामी, बघा बघा, आपला पुत्र. आपला पुत्र? हो, मी आत्ताच त्याला घडवला माझ्या शरीरावरच्या मळातून. किती सुंदर आहे ना. हो, आपला पहिला पुत्र. बघा ना, किती गोड आवाज काढतोय. आपण त्याला म्हणूया गणेश, तुमच्या अनुयायांचा, गणांचा पुढारी. आपण आपल्या पहिल्या पुत्राचा जन्मोत्सव मेजवानी देऊन साजरा करूया. हो तर नक्कीच. स्वर्गलोकातल्या सगळ्या देवी देवतांना आमंत्रित करा. आपल्या कैलास पर्वतावर आम्ही मेजवानी देणार आहोत, दीर्घकाळ स्मरणात राहील अशी. ते बघा, ब्रह्मदेव सृष्टीचे निर्माते आपल्या वाहनावर बसून येत आहेत. आहा, आणि ते पहा, गरुडावर स्वार झालेले सृष्टीचे पालन करता विष्णुदेव. हो, इंद्रदेव, स्वर्गलोकाच्या सेनेचे सेनापती. वा, पहा, इंद्र आपल्या दैवी हत्ती ऐरावतावर स्वार होऊन येत आहेत. जोडी किती ऐटबाज दिसते. वा, ते पहा, महान सूर्यदेव. त्यांच्या तेजाने डोळे दिपले. आणि त्यांच्या मागे अग्निदेव सुद्धा येत आहे. वरुण देवही आले आहेत. पहा पहा. तुझा पुत्र खूप हुशार आहे पार्वती. त्याला कोणीही फसवू शकणार नाही. पार्वती, माझे शब्द लक्षात ठेव. हा मुलगा आपल्या मातेच्या रक्षणासाठी जन्माला आला आहे. हा सदैव कर्तव्य दक्ष आणि आज्ञाधारक राहील. नक्कीच ते शनिदेव आहेत, शनी ग्रहाचे स्वामी. त्यांनी माझ्या लाडक्याला आशीर्वाद दिला नाही, पाहिलेही नाही. शनिदेवा, तुम्ही माझ्यावर रागावला आहात का? नाही नाही, मी अजिबात दुःखी नाही देवी. मग या ना, माझ्या सोनुल्याला आशीर्वाद द्या. मला खात्री आहे की तुझा पुत्र सर्वोत्तम आहे पार्वती. तुम्हाला कसे माहित? तुम्ही तर त्याला पाहिलंही नाही. शनिदेवा, माझ्या बोलण्याचा राग मानू नका, पण तुम्ही पाहुणचाराला जागला नाहीत. इथे माझ्या पुत्राच्या जन्मोत्सवासाठी आला आहात आणि त्याच्याकडे बघतही नाही.
पण देवी पार्वती, तुला ठाऊक आहे ना की मी वक्र दृष्टीचा आहे. मी गणेशाकडे पाहू शकत नाही पाहू शकत. शनिदेव, माझ्या पुत्राकडे तुम्ही न बघून माझा अपमान करताय. पण मी ज्या व्यक्तीकडे बघतो तिचे कोणते ना कोणते नुकसान नक्की होते. मला गणेशाला इजा करायची नाही. गणेश हा एका देव आणि देवतेचा पुत्र आहे. त्याला कोणीही इजा करू शकत नाही. चला उठा आणि माझ्या पुत्राकडे बघा. तुम्ही माझ्या पुत्राकडे बघणार आहात की नाही? ठीक आहे, तू एवढा हट्ट करते आहेस म्हणून मी पाहतो गणेशाकडे. हो हो हो, माझा हट्टच आहे हा. काही वाईट घडलं तर मात्र मला दोष देऊ नकोस. ह्यात शनीची काहीच चूक नाही. स्वामी, स्वामी, काय झालं हो हे? काहीतरी करा हो. आपल्या बाळाला वाचवा, वाचवा ना. कृपा करा माझ्यावर. जा, उत्तरेकडे डोकं ठेवून झोपलेल्या प्राण्याचे मस्तक घेऊन या. पण सगळे प्राणी तर दक्षिणेकडे डोकं ठेवून झोपतात, वाईट शक्ती घेऊन येणाऱ्या दिशेकडे. मी सांगतो तसंच करा. वेळ दौडू नका, जा लवकर. मालकांच्या इच्छेची पूर्तता कशी करावी? हो, पण उत्तरेकडे तोंड करून झोपणारा प्राणी शोधाचा तरी कुठे? हो ना, सगळ्यांना माहिती आहे की असं झोपणं वाईट असतं. हे नंदी, आता करायचं तरी काय? तो पहा ऐरावत. पण हे तर इंद्राचं वाहन आहे, त्याचा महान लढवय्या हत्ती. आपले मालक म्हणालेत की उत्तरेकडे डोकं ठेवून झोपणारा कोणताही प्राणी. लक्षात आहे? नाही बाबा, आपण ऐरावताचे मस्तक कसे नेऊ शकतो? आपल्याकडे अजिबात वेळ नाही आणि मालकांची अवज्ञा करताच येणार नाही. काय केलं स्वामी? आपल्या गोजीरवाण्या पुत्राचं शरीर आणि
त्यावर हे हत्तीचं डोकं. होय पार्वती, आपला मुलगा वेगळा दिसतोय खरा, पण जिवंत तरी आहे ना. प्रिये पार्वती, हे अश्रुनी हुंदके कशाला? पुत्र आपला असेल बुद्धी शक्तिमान, सजा देईल चुकणाऱ्याला. दानवांचे तो करील दमन, त्याला आशीर्वाद स्वर्गामधून. पार्वती ग कशाला होशी तू उदास, तू झाले जिता आहे जरा हास. चल तर टाक हे अश्रू पुसून, माझे म्हणणे घे तू ऐकून. हा हसमुख गजमुख होईल तुझ्या, साऱ्यांचा तोच देव राजा. न मला न विष्णूला न शिवाला भक्त मिळतील जेवढे गणेशाला. वंदन करते सारे गणेशापदी, इतर देवी देवाला नमन करण्याआधी. प्रेमाने भक्तीने स्मरतील त्याला, चिरकाल त्याच्या नावाचा बोलबाला. गणेशाचे शिल्प कला आणि मूर्ती साऱ्या दुनियेत शहरात गावात दिसती. घराघरा मधुनी अनदारावरती चित्र भक्ती भावाने ते लावती. अवघ्या अडचणी दूर कराया नमन अभिवादन त्याच्या पाया. कुठल्याही कामाला यश लाभाया, गणेशाचा आशीष सगळ्यांना हवा. अगदी प्रारंभाला नाव त्याचे घ्या, नाहीतर परिणाम त्याचा भीषण महा. वैभवशाली आणि उमदा, रक्षितो संकटी भक्ता. हा देव हो भक्त वेडा, सहज सोडविल संकटीचा खोडा. बुद्धिमान हुशार फसतो ना कधी हा, गजानन गजानन गजानन. करू सुस्वागतम गणेशा, करू सुस्वागतम गणेशा. माझा गणेश, माझं बाळ, माझा पुत्र सर्व देवांमध्ये सर्वात सुखी होईल. ऐरावत गमावला, तो जगातला सर्वात महान योद्धा होता. शोक करू नकोस इंद्रा, तू ऐरावत गमावला नाहीस. स्वर्गातलं माझे घर वैकुंठामधल्या कमळाच्या तळ्याजवळ जा, त्या पवित्र पाण्याने त्याच्या शरीराला स्नान घाल. ऐरावत जिवंत होईल पुन्हा एकदा. ऐरावता, माझ्या लाडक्या, काय चमत्कार आहे हा. मला माझा ऐरावत परत मिळाला आणि पार्वतीला तिचा पुत्रही परत मिळाला.
आवडीचे. तुला हवेत का? हवे? हे काय विचारतेस आई? आणखी मोदक हवेत गणेश? गणेश काय करतोयस तू? बाबा, मला मोदक खूप आवडतात. मला आणखीन मोदक हवे आहेत. आई दे ना ग, आई दे ना ग. देतेस ना? हे महादेवा, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा भगवान. अरे रे, काय झालं तुम्हाला? तो बलोन्मत्त राक्षस गजमुख आम्हा सर्वांना रोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळ उठा-बशा काढायला लावतो. कुठलाही देव वाचू शकला नाहीये. तुम्ही माझा भक्त गजमुखाबद्दल बोलताय. तो तर निरुपद्रवी आणि दयाळू आहे. तुमच्या दयाळू भक्तांनी स्वर्गावर हल्ला केलाय आणि ब्रह्मदेव आणि विष्णू सोडून इतर सगळे देव त्याच्या तडाख्यात सापडले आहेत. कृपया आम्हाला वाचवा, वाचवा आम्हाला. महादेवा, कृपा करा. मी उठा बशा काढल्यात त्या देखील हाताने कान पकडून माझे पाय दुखतायत, हात दुखतायत, पाठ दुखते, माझे कान दुखतायत, माझ्या सर्व अंगात दुखतंय. हो महादेवा, गजमुख खूपच माजला आहे. हो, आणि तो सुद्धा तुम्ही त्याला कुणी माणूस किंवा जनावर मारू शकणार नाही किंवा कुठलंही शस्त्र इजा करू शकणार नाही असा वर दिल्यामुळे. हो, पण त्याने कठोर तपश्चर्या केली आहे. कितीतरी वर्ष न खाता पिता जंगलात एका पायावर उभं राहून. अहो स्वामी, तुम्ही की नाही अगदी साधे भोळे आहात. खूपच भोळे. तुम्हाला ना कोणीही फसवू शकतं. या राक्षसापासून आमची सुटका करा, जो स्वतःला अतिशय बलवान समजतो आणि शक्तिशाली आणि उन्मत्त. तो तर म्हणतो की तो पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ या तीनही लोकांवर राज्य करण्या इतका बलशाली आहे. सर्वांनी फक्त माझी म्हणजे गजमुखाची पूजा करा असं सांगतोय तो सगळ्यांना. असं तो गर्विष्ठ झाला आहे. मी त्या अहंकारी राक्षसाला धडा शिकवेन. गणेश, जा आणि गजमुखाला असा धडा शिकव जो तो कधीही विसरू शकणार नाही.
तुला हे माहिती नाही का की कोणीही माणूस देव राक्षस प्राणी किंवा शस्त्र मला मारू शकत नाही? पण गजमुखा, तुला हे माहिती नाही की मी अर्धा प्राणी आणि अर्धा देव आहे. हं? गजमुखा, मी तुला असा धडा शिकवेन की तू कधीही विसरू शकणार नाहीस. करशील परत असं? हा, करशील? आता कोणाला जर तू त्रास दिलास ना, तर मला माहितीये तुझं काय करायचं ते. माझ्यावर दया करा देवा, मी चुकलो. मी चांगला धडा शिकलो. बरं झालं तुला अक्कल आली ते, नाहीतर मी पार तुझा चेंडा मेंढा करून टाकला असता. मी भारी दैत्य गजमुख, राक्षस ना उंदीर मी आता, उभा त्याच्या पुढे मी थरथरतो, पराजित मी पुरता घाबरतो, गर्वाने पागल झालो मी, साधी अक्कल सुचली नाही, सुधाराया चूक माझी संधी देना, वाहन तुझे कर्मला. सूचना माझी छान छान कर विचार आणि मन, हंस वाहन ब्रह्मदेवाचे, गरुड वाहन विष्णूचे, नंद शिवासाठी सात घोडे सूर्यासाठी, हवे तुझे तुलाही वाहन गणेशा. दगडा मोठा तीक्ष्ण छोटा, छान जड आपला तुझे वाहन करना मला, छोट्या फटी धावून करी मदत तुझ्या भक्तांना, तू तिथे हलव करी पाड वृक्षांना, दूर सारू अडथळे मोठे वनहान, वासला तलावू अडचणीची पार, वासला तलावू अडचणीची पार. आता तरी करना वाहन मला. बरं बरं, मूषक आजपासून तू माझं वाहन. आभारी आहे गणेशा, मी धन्य झालो. आजपासून माझी पूजा करताना लोक तुझीही पूजा करतील. चल, मला कैलास पर्वतावर म्हणजे माझ्या घरी घेऊन चल. पण मूषक, आता तुझ्यामुळे माझ्याकडे फक्त एकच दात आहे. मग आजपासून तुझं एकदंत हे नाव प्रसिद्ध होईल. तुला तुझ्या वागण्याचा पश्चाताप होत नाहीये का रे? पण मी बऱ्याच वेळा तुझी क्षमा मागितली आहे ना. परत एकदा क्षमा माग. अरे देवा गणेशा,
सगळ्या देवांना दिवसातून 2दा 1008 उठाबशा काढायला लावायचास ना. पण तेव्हा मी मूर्खपणा केला. आता पुन्हा त्याची आठवण काढायला हवी का? हो, आणि ज्यांनी 1008 उठाबशा काढल्यात त्यांना मी वरदान देणार आहे. आणि मी त्यांना शक्तिवान सुद्धा बनवणार आहे. कारण त्यामुळे एक दुष्ट राक्षस गजमुखाला अद्दल घडल्याची आठवण राहील. काय गजमुखा? काय रे देवा गणेशा, तुला मला चिडवायला खूप आवडतं ना? चिडवायला आणि मला? सांभाळ गणेशा. काय झालं माहितीये? मी बऱ्याच दिवसात ग्रीना बेडके कडून तुझी प्रार्थना आणि तुझी स्तुती ऐकलीच नाहीये. ओ ती माहितीये मला. का? ती का थांबली? तुझी स्तुती तिच्या घोगऱ्या आवाजात ऐकताना मला मज्जा यायची. आणि नेहमीप्रमाणे तिच्या नवऱ्याने क्रोकीने ती सारखं माझं नाव घेते म्हणून तिच्याशी भांडण केलं. म्हणजे तिने तुझं नाव घेणं थांबवलं तर? हो, कारण क्रोकीने ग्रीनाला माझं नाव घेण्याची मनाई केली आहे. ग्रीनाने त्याला समजावलं नाही का की गणेशामुळेच दुःखांचा अंत होतो आणि सुखाची सुरुवात होते. म्हणून भांडण मिटवण्यासाठी ग्रीनाने ठरवलं की ती माझं नाव घेणार नाही, माझी प्रार्थना करणार नाही. त्याबद्दल तू काय करणार आहेस? मी कशाला काही करू? चल, काहीतरीच काय गणेश, मी तुला चांगलाच ओळखतो. मदत करा, कोणीतरी वाचवा. वाचवा वाचवा. ग्रीना आणि क्रोकी ते बहुतेक संकटात सापडले आहेत, मोठ्या संकटात. चल चल जाऊया. क्रोकी आणि ग्रीनाकडे. ग्रीना, आपण वर्षानुवर्ष तळ्याच्या काठावर येत आहोत, पण हे मडकं इतकं खोल आहे की आपण यातून कधीच बाहेर पडू शकत नाही. क्रोकी काहीतरी कर, आपल्याला इथून बाहेर काढ. मी काय करू? गणेशाची प्रार्थना कर, त्याला आपल्याला या संकटातून सोडवायला सांग. गणेशाचं नाव घे. पण क्रोकी राजा, तूच तर मला सांगितलंस ना की त्याचं नाव नाही घ्यायचं. राणी, त्याचं नामस्मरण कर, आपण शिजायच्या आत. पण मी त्याचं नामस्मरण केल्यामुळे तू सतत माझ्याशी भांडण केलंस आणि आज. पण आज मीच विनंती करतोय की तू कृपया त्याचा धावा कर. बरं, मी गणेश स्तुती गाते. ही प्रार्थना ऐकायला गणेशाला फार फार आवडते. मग ती लवकर सुरू कर आणि आपल्याला इथून लवकर सोडव.
माझ्या भक्तांची मदत करणार. पण क्रोकी तर तुझा भक्त नाहीये. जो कोणी माझं नाव एकदा देखील घेईल तो माझा भक्त होईल. कळलं? आता मी क्रोकी आणि ग्रीना दोघांची मदत करणार आहे. ओ परम दयाळू गणपती बाप्पा. ग्रीना, गणेशाचं नामस्मरण करायला मी तुला कधीच विरोध करणार नाही, कारण त्याच्या नावातच शक्ती आहे. जय गणेशा. जय गणेशा. जय गणेशा. बघ, मला प्रसन्न करणं किती सोपं आहे मूषक. या सगळ्यामुळे मला खूप गरम होतोय. चल कैलासाच्या थंड पाण्यात डुबकी मारूया. मूषक, आत ये ना. पाणी छान गारगार आहे. नाही 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 नाही, मी नाही. ये ना रे मूषक. अरे ये. ऐक ऐक ऐक. मंगळ ग्रहाचा स्वामी तुला पाण्यामध्ये मौज मस्ती करण्यासाठी बोलवत आहे. ये आता. काय? कोण? अरे तो मीच, मंगल मूर्ती. म्हणून तर मंगळवार हा माझा दिवस आहे. कळलं? भक्तगण मंगळवारी माझं दर्शन घेण्यासाठी रांगा लावतात. माहितीये ना तुला? हे देवादिदेव मंगल मूर्ती, कृपया पाण्यातून बाहेर या. हा भक्त तुमची याचना करतोय. मूषक मूषक, माझी त्वचा बघ. तिचा रंग कोणता आहे? त्वचेचा रंग बघ. माझी त्वचा लाल ग्रह मंगळासारखी लाल आहे. लाल? तुझी त्वचा लाल नाहीये. हो आहे. हाच माझा खरा रंग. बघ, दिसतोय ना लाल. ये जवळ ये मूषक. अजून जवळ ये. नाही. आता हा काय दिखाऊपणा करणारे? तो आपलं शस्त्र हवेत फिरवतोय. हुश, 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 आणि मी ऐकले की त्याला देवांच्या सैन्याचा सेनापती नेमण्याचं ठरवलं आहे. आणि तो खूप चपळही आहे. विजेसारखा, तुझ्यासारखा नाही. तुला तर पटकन रागच येतो हो ना रे? या सगळ्या व्यायामामुळे मला खूप भूक लागली आहे. कसला व्यायाम? हे गणेशा, एक मोदक खा, म्हणजे तुला मज्जा येईल. पकडला. वा वा, छान मोदक. मी अगदी वेळेवर आलो.
घे कार्तिकेय, हे तुझ्यासाठी. आणि गणेश, हे तुझ्यासाठी. आई, मला तो पण हवा. तो माझा आहे. नाही, मी आधी मागितला आहे. मी तुझ्याहून मोठा आहे. माझा अधिकार पहिला आहे, कळलं? मग मी लहान आहे. माझा अधिकार पहिला आहे, कळलं का? मोदक मला सगळ्यात जास्त आवडतो. म्हणून का झालं? मी हा मोदक खाणार. घेऊन तर बघ. थांबा थांबा, भांडू नका. काय चाललंय काय? बाबा, कार्तिकेय बघा कसा भांडतोय माझ्याशी. शांत व्हा, भांडू नका. तुम्ही दोघे हा मोदक वाटून का खात नाही? याच्या बरोबर शक्य नाही. ह्याच्या बरोबर कधीच नाही. तुम्ही दोघेही मोदक वाटून घ्यायला तयार नाही, तर मग आपण स्पर्धा लावूया. जिंकणाऱ्यालाच मोदक मिळेल. गणेशा बरोबर वाटून खाण्यापेक्षा हे बरं. मलाही तसंच वाटतं. तुम्ही दोघं पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येण्याची शर्यत लावा. जो पहिला परत येईल मोदक त्यालाच मिळेल. माझी काहीच हरकत नाही, पण गणेश तयार व्हायला हवा ना. काय गणेश? आई, आई, जर 3 वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा मारली तर? 3दा पृथ्वीला प्रदक्षिणा. ऐकायला आलं ना? आणि तुला पाठीवर घेऊन. अर्थातच. आई, मी तयार आहे. शर्यतीला सुरुवात करूया. चल लवकर. मोराची बरोबरी करणं कठीण आहे. आधी घाबरणं बंद कर तू. आपण शर्यतीत खरंच भाग घेतोय नाही ना? नक्कीच भाग घेतोय. हे गणेशा, तू कुठे चाललास? बघून घ्या त्याला काय करतो आहे. बघून घ्या त्याला काय करतो आहे. शर्यतीची फेरी जगास मारिना, तो तर मजेत नाचत आहे. बघून घ्या त्याला काय करतो आहे. शर्यतीची फेरी जगास मारिना, तो तर मजेत नाचत आहे. कार्तिकेय जाई वेगाने अफाट, आपण निघूया एका भन्नाट. बघून घ्या त्याला काय करतो आहे. बघून घ्या त्याला काय करतो आहे. शर्यतीची फेरी जगास मारिना, तो तर तोडी फुले. त्याची लीला अगाध किती सांगू तुम्हाला. काय आणि का करी कळे ना कुणाला. बघून घ्या त्याला काय करतो आहे. बघून घ्या त्याला काय करतो आहे. शर्यतीची फेरी जगास मारिना, माया पित्याच्या करतो पाया. कार्तिकेय करते आपण निघायच्या आधी काही न उपाय आपण जिंकण्यासाठी. बघून घ्या त्याला काय करतो आहे. बघून घ्या त्याला काय करतो आहे. शर्यतीची फेरी जगास मारिना, माया पित्यांना प्रदक्षिणा घाली फिरून. मातृदेवो भव, पितृदेवो भव. तुम्ही देव माझ्या माता पित्यानो. तू कधी सुरुवात करणार पुत्र? सुरुवात? मी प्रदक्षिणा पूर्ण केली बाबा. मी 3दा पृथ्वीची प्रदक्षिणा करून सुद्धा आलो. आई,
बाबा, तुम्ही मला पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला सांगितलीत म्हणून मी तुम्हालाच प्रदक्षिणा घातली. एकदा नाही, दोनदा नाही, तर चक्क 3दा. खरंय पार्वती, गणेशाचं बरोबर आहे. ऐका बाबा, मात्या पित्यांची पूजा करणे म्हणजे पृथ्वीची पूजा करण्यासारखं आहे. आपल्या पुराणांमध्ये सुद्धा हेच दिलंय. गणेश, तू किती हुशार आहेस रे. इतकी सगळी पुस्तकं वाचतोस ना म्हणून. हा घे मोदक, तुझाच आहे. मी पहिला आलोय. गणेश, पण मी त्याच्या आधी सुरुवात केली होती. मग तो माझ्या आधी इथे कसा पोहोचला? कार्तिकेय, जिंकण्यासाठी फक्त शक्ती किंवा चपळता असून उपयोग नाही. तुम्हाला गरज असते माता पित्यांच्या आशीर्वादाची आणि ज्ञानाची, आणि ते मिळतं फक्त पुस्तकांनी.